तर मीरा भाईंदर गोल्डन नेस्ट या ठिकाणी मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळलेला आहे। मोठी बातमी। तर स्लॅब रस्त्यावरती कोसळला। सुदैवानं एक स्कूल बस अवघ्या काही सेकंदांनी पुढे गेली, त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळलेला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना मुलुंडमध्ये देखील घडलेली होती आणि आता आपण जर बघितलं तर मीरा भाईंदरमध्ये ही घटना घडलेली आहे। मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला। सुदैवानं एक स्कूल बस या ठिकाणानं खालून जात होती आणि अगदी अवघ्या काही सेकंदांआधी ती स्कूल बस पुढे गेली आहे आणि मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे। स्लॅब हा रस्त्यावर कोसळलेला आहे। सुदैवानं कुणाला दुखापत झालेली नाहीये, कोणती जीवितहानी झालेली नाहीये। मात्र पुन्हा एकदा मेट्रोच्या बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे, कारण या ठिकाणी रहदारी मोठ्या प्रमाणात आहे आणि हा स्लॅब या ठिकाणी खाली कोसळलेला आहे। दुर्घटना घडण्याची मोठी शक्यता या ठिकाणी होती। या आधी देखील अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत आणि आज पुन्हा एकदा मीरा भाईंदर गोल्डन नेस्ट या ठिकाणी मेट्रोच्या बांधकामाचा हा स्लॅब कोसळलेला आहे। हा स्लॅब रस्त्यावरती कोसळला, मात्र त्या ठिकाणानंच अनेक नागरिक जात होते, स्कूल व्हॅन जात होती। अगदी काही सेकंदांआधी ही स्कूल व्हॅन इथून गेलेली आहे आणि त्यामुळे सुदैवानं कुणाला दुखापत झालेली नाहीये। मात्र मेट्रोचा हा स्लॅब या ठिकाणी कोसळला असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय। हा संपूर्ण रस्ता बघा, रहदारीचा रस्ता आहे आणि या ठिकाणी मेट्रोचं हे बांधकाम सुरू आहे, ज्याचा हा स्लॅब कोसळलेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी वैभव घाग यांच्याकडून घेऊयात। वैभव, आपण पाहतोय आता बांधकामाचा हा स्लॅब मेट्रोच्या कोसळला, पुन्हा एकदा मेट्रोच्या बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर यामुळे आलेला आहे, काय अपडेट? अगदी बरोबर आहे। ही घटना जी आहे ती 1 तासापूर्वी घडलेली आहे। ही स्कूल बस जी आहे ती गोल्डन नेस्टच्या दिशेने जात होती आणि त्याच दरम्यान जे गोल्डन नेस्टच्या इकडे जे मेट्रोचे काम आहे ते सुरू आहे आणि त्याच दरम्यान जर पाहायला गेलं तर जो स्लॅब आहे तो वरतून खाली कोसळला। बस ती होती ती थोडी पुढे गेली, त्यामुळे मोठी दुर्घटना घडता वाचलेली आहे। अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती। ती मुलांची स्कूल बस होती आणि त्यामुळे कुठे ना कुठे जो निष्काळजीपणा जो आहे तो आता पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेटसाठी। तर आपण पाहतोय स्कूल बस अवघ्या काही सेकंदांनी पुढे गेली आणि मोठा अनर्थ टळला, मात्र मेट्रोचा हा निष्काळजीपणा या ठिकाणी आपण पाहू शकतोय।